बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल झालाय। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊतांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावर विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले। माझ्या कुटुंबावर लावलेले आरोप खोटे असल्याचं विनायक राऊतांनी म्हटलंय। काहीतरी काळाबेरा आहे असंही राऊतांनी म्हटलंय। ताबडतोब तक्रार का केली नाही असा सवाल सुद्धा यावेळी राऊतांनी उपस्थित केलाय। गिरिजा यांनी 2018 ते 2022 मध्ये तक्रार का केली नाही? गिरिजा राऊतांनी दरमहा 5 लाख, घर, कार मागितली। अघोरी कृत्याचं मी खंडन करतो। गिरिजा राऊतांनी 12 कोटींची मागणी केली होती असंही यावेळी राऊतांनी म्हटलं। मी आणि माझ्या कुटुंबावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। दुर्दैवाने गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाहीयेत आणि त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीची अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं। मग आई वडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? 3 रूमचं घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅट सुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। या डीवीच्या नोटीसमध्ये 20D प्रमाणे कौटुंबिक हिंसाचार वगैरे ते काय नोटीस दिली। त्याच्यामध्ये आर्थिक अनुतोष रक्कम रुपये दरमहा 5 लाख, तसेच कायमस्वरूपी आर्थिक अनुतोष रक्कम 10 करोड देण्याबाबतचे निर्णय सामनेवाला यांनी द्यावे। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। गिरगावमध्ये मनसेच्या माध्यमातून बॅनरबाजी करण्यात आली। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात ही बॅनरबाजी करण्यात आली। गिरगावात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर मनसेच्या माध्यमातून ही बॅनरबाजी करण्यात आली। आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात ही बॅनरबाजी करण्यात आली। दिल्लीला मी स्वतःहून गेलो नव्हतो असं खडसेंनी म्हटलं। मला अमित शहा यांनी फोन केला होता। शहा यांनी बोलून घेत भाजप जॉईन करा म्हटलं होतं असंही खडसेंनी म्हटलं। निश्चित आहे की दिल्लीला मी गेलो होतो त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता। मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू आणि नड्डाजीकडे पाठवलं। नड्डाजींनी काय त्या सगळ्यांना माहिती आहे काय ते त्यांना माहिती, त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीची। त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे, त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं। विनोद तावडे हे औपचारिकरित्या माझ्याकडे आले होते। माझ्या तब्येतीची विचारपूस केली। अन्य कोणतीही चर्चा झाली नाही। कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा नाही। एकनाथ खडसे यांनी यावरती आता स्पष्टीकरण दिलं। विनोद तावडे हे औपचारिकरित्या माझ्याकडे आले होते रक्षाताईंच्या भेटीसाठी आणि त्यांनी त्या काळात माझ्या तब्येतीची विचारपूस केली। अन्य कुठलाही राजकीय विषय त्यांच्याशी चर्चेला झालेला नाही। तावडे साहेबांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे। वर्षानुवर्ष काम केलेलं असल्यामुळे शेवटी ती मैत्री काही आम्ही सोडलेली नाही आहे। राजकारण एका वेगळ्या बाजूला आणि वर्षानुवर्ष काम केल्यानंतरची जी मैत्री आहे ते एका बाजूला। मी अमित शहा साहेबांना भेटतो, मोदी साहेबांना भेटतो, मी गडकरी साहेबांना भेटतो, राजनाथ सिंगांना भेटतो। याचा अर्थ असा नाही आहे की मी भाजपमध्ये गेलो आहे। मला भाजप प्रवेशामध्ये इंटरेस्ट राहिला नाही असं खडसेंनी म्हटलं। मी शरद पवारांसोबत आहे आणि राहणार। एकनाथ खडसे यांनी हे मोठं वक्तव्य केलं। माझ्या पक्षप्रवेशासाठी माझे कार्यकर्ते इच्छुक नाहीत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत हे मी मान्य करणार नाही आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.